नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. आज आपण जे टॉपिक्स अभ्यासणार आहोत त्यापैकी पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय आणि मेल्स आणि फिमेलमध्ये या प्युबर्टीमध्ये कोणकोणते चेंजेस येतात ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये असलेल्या ज्या 4 वेगवेगळ्या फेजेस आहेत, जसं मेन्स्ट्रुअल फेज आहे, फॉलिक्युलर फेज, ओव्युलेटरी फेज आणि सेक्रेटरी फेज, या 4ही फेजचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू व्हॉट इज मीन बाय प्युबर्टी. प्युबर्टीला साध्या मराठीत वयात येणं असं म्हटलं जातं. येट प्युबर्टीची डेफिनेशन आधी आपण बघू. द एज ॲट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम्स फंक्शनल अँड द सेक्स ऑर्गन बिगिन टू प्रोड्यूस गॅमेट्स अँड सेक्स हॉर्मोन्स इज कॉल्ड प्युबर्टी. म्हणजेच ज्या वयामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही फंक्शनल बनत असते आणि सेक्स ऑर्गन्स हे गॅमेट्स आणि सेक्स हॉर्मोन्स तयार करतात, त्या वयाला प्युबर्टी असं म्हटलं जातं. आता मेल्समध्ये ही प्युबर्टी कशा पद्धतीने दिसून येते ते आपल्याला बघायचं आहे. प्युबर्टी ऑर सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल्स. मुलांमध्ये हे जे वय आहे ते साधारण 12 ते 15 वर्ष एवढं असतं. इन मेल्स प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 12 to 15 इयर्स. आता हे जे वय आहे या वयामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहेत ते दिसायला सुरुवात होत असते आणि याचं कारण म्हणजे काय, सिक्रिशन ऑफ टेस्टोस्टेरॉन. आता हे जे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे, इट इज सिक्रेटेड बाय टेस्टीज. दीज आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स स्टार्ट्स अपिअरिंग ड्यू टू सिक्रेशन ऑफ टेस्टोस्टेरॉन अँड these changes they remains functional throughout the life. आता फिमेल्समध्ये ही जी प्युबर्टी किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी जी आहे त्याच्यामध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. जसं मेलमध्ये साधारण 12 ते 15 वर्ष एवढे या वयामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी किंवा प्युबर्टी येत असते, तसंच फिमेलमध्ये हे जे वय आहे साधारण 10 ते 14 वर्ष एवढं असतं. इन फिमेल्स ॲट प्युबर्टी द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम्स फंक्शनल. आणि ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती फंक्शनल झाल्यामुळे एक विशिष्ट अशी घटना या मुलींच्या आयुष्यामध्ये घडून येत असते आणि त्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल. मराठीत याला मासिक पाळी असं म्हटलं जातं. जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा त्याला मेनार्की असं म्हटलं जातं. इन फिमेल्स the puberty is characterized by onset of menstrual cycle. The first menstrual cycle is called menarche. It occurs at the age of 10 to 14 years. आता menstrual cycle म्हणजे काय हे आधी आपण बघू. What is mean by menstrual cycle? The cyclic changes in female reproductive system, especially in ovaries and uterus, is called मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होतं की ओव्हरी आणि युटेरस हे जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस किंवा बदल घडून येत असतात आणि हे जे बदल आहेत ते सायक्लिक असतात, म्हणून याला मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी असं म्हटलं जातं. द मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप्स ॲट द एज ऑफ 45 to 50 इयर्स. जेव्हा ही मासिक पाळी थांबते तेव्हा त्याला मेनोपॉज असं म्हटलं जातं आणि हे वय साधारण 45 ते 50 वर्ष एवढं असतं. द एज फ्रॉम द मेनार्की टू मेनोपॉज इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह एज. म्हणजेच या काळामध्ये एखादी स्त्री जी आहे ही नवीन मूल जे आहे ते जन्माला घालू शकते, म्हणून याला रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हटलं जातं. आफ्टर मेनोपॉज द फिमेल कॅनॉट बिअर चिल्ड्रन. मेनोपॉज नंतर हे शक्य होत नाही. मेनार्की, मेन्स्ट्रुअल सायकल अँड मेनोपॉज आर कंट्रोल्ड बाय गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन. Now let us study
the menstrual cycle. This menstrual cycle is also called ovarian cycle. आता ही जी menstrual cycle आहे, it is the characteristic feature of primates including human beings. परत एकदा आपण या menstrual cycle ची definition बघू. The cyclic changes in female reproductive system, especially in ovaries and uterus, is called menstrual cycle. These changes takes place under the effect of gonadotropins and the ovarian hormones. Gonadotropin hormones कोणकोणते आहेत? First one is luteinizing hormone and the second one is follicle stimulating hormone. And the ovarian hormone कोणते आहेत? Estrogen and progesterone. हे चार हॉर्मोन्स यांच्या प्रभावाखाली या मासिक पाळीमध्ये ओव्हरी आणि युटेरसमध्ये चेंजेस होत असतात. दिस सायकल इज कंप्लीटेड इन 28 days आणि द एग इज रिलीज्ड इन द मिडल ऑफ द सायकल, दॅट इज ऑन द 14th day. The egg in every cycle comes alternately from one of the two ovaries. म्हणजेच समजा या महिन्यात डाव्या ओव्हरीमधून एग बाहेर पडत असेल तर पुढच्या महिन्यामध्ये उजव्या ओव्हरीमधून एग बाहेर पडणार. इट इज ॲब्सेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड इट इज सप्रेस्ड ड्युरिंग द लॅक्टेशन. प्रेग्नन्सीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल दिसून येत नाही आणि जेव्हा आई आपल्या बाळाला दूध पाजत असते तेव्हा तिच्यामध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल दिसून येत नाही. It permanently stops at the menopause. Now, this menstrual cycle is divided into 4 phases. Let us see what are these 4 phases. The first phase is called menstrual phase. The second phase is called follicular phase. The third phase is called ovulatory phase. And the last phase is called secretory phase. मेन्स्ट्रुअल सायकलच्या ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत त्यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. पहिली जी फेज आहे तिला म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज और इट इज ऑल्सो कॉल्ड द ब्लीडिंग फेज. दिस फेज इट लास्ट फॉर 3 to 5 days. ज्या दिवशी ब्लीडिंगला सुरुवात होते तो दिवस या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस असा मानला जातो. द डे वेन द ब्लीडिंग स्टार्ट इज कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे का होतं? इट ऑकर्स ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा ही घटना घडत असते. वेन फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस, the levels of female sex hormones, that is progesterone and estrogen, decreases. Female sex hormones progesterone आणि estrogen यांची लेवल जी आहे ती कमी होत असते. This results in rupture of blood vessels of endometrium of uterus and bleeding starts through vagina. The broken down tissue, mucus, blood and unfertilized egg is collectively called as menses. The endometrial lining becomes very thin, that is 1 millimeter thick. जेव्हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांची लेवल कमी होते तेव्हा युटेरसमधली एंडोमेट्रियम जी आहे ती रप्चर होते आणि त्यामुळे ब्लीडिंग सुरुवात होत असते. आणि या ब्लीडिंगमध्ये वेगवेगळ्या टिश्यूज, म्युकस, ब्लड आणि अनफर्टिलाइज्ड एग जे आहे ते बाहेर पडत असतं आणि याला मेन्सेस असं म्हटलं जातं. एंडोमेट्रियल लायनिंग कमी झाल्यामुळे या एंडोमेट्रियमची थिकनिंग जी आहे ती 1 मिलीमीटर एवढी होत असते. ड्युरिंग दिस फेज 45 ml to 100 ml of blood is discharged, and due to this phase is also called as weeping of uterus. weeping म्हणजे रडणे. कोण रडतं? युटेरस रडत असते. का रडते? बिकॉज देर इज लॉस ऑफ
unfertilized egg, or it is also called the funeral of unfertilized egg. फ्युनरल म्हणजे अंत्यसंस्कार कोणाचे होतात? अनफर्टिलाइज्ड एगचे. However, the blood does not clot due to presence of fibrinolysin. During this phase, the follicle stimulating hormone secretion increases gradually. This hormone is secreted by pituitary gland. आणि जेव्हा या हॉर्मोनचं सिक्रेशन होतं तेव्हा काय होतं? द डेव्हलपमेंट ऑफ मेनी प्रायमरी अँड फ्यू सेकंडरी फॉलिकल्स टेक्स प्लेस. पुन्हा एकदा सांगतो थोडक्यात. मेन्स्ट्रुअल फेज ही पहिली फेज आहे. हिचा काळ साधारण 3 ते 5 दिवस एवढा असतो. मेन्स्ट्रुअल फेज का होत असते? जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही. जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा फिमेल सेक्स हॉर्मोन्स प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांची लेवल कमी होत असते आणि यांची लेवल कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम लायनिंग जी आहे ती रप्चर होत असते. त्यामधल्या ब्लड वेसल्स रप्चर होत असतात आणि ते सर्व बाहेर पडत असतं आणि त्यामध्ये युटेराइनची जी वॉल आहे त्याची थिकनेस ही साधारण 1 मिलीमीटर एवढी बनत असते आणि अनफर्टिलाइज एग जे आहेत ते बाहेर पडत असतं. आता यावेळेस ब्लिडिंग होत असते आणि या ब्लिडिंगलाच वीपिंग ऑफ युटेरस किंवा फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग असं म्हटलं जातं. हे जे ब्लड आहे त्याचं क्लॉटिंग होत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. याच काळात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन याचं सिक्रेशन जे आहे ते वाढायला सुरुवात होत असते आणि त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी फॉलिकल जे आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मेन्स्ट्रुअल सायकलची दुसरी जी फेज आहे तिला म्हणतात फॉलिक्युलर फेज और proliferative phase. It occurs between 5th to 13th day of menstrual cycle. या काळामध्ये काय होतं? हायपोथॅलॅमस which is the part of the brain releases gonadotropin releasing hormone GnRH. When this hormone is secreted, it stimulates the pituitary gland for secretion of follicle stimulating hormone, that is FSH. When FSH is secreted, it stimulates the growth of primary follicles into Graafian follicle, and it also stimulates the follicular cells to secrete estrogen. जेव्हा हायपोथॅलॅमस हे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन सिक्रेट करत असतं त्याचा प्रभाव पिच्युटरी ग्लँडवर पडत असतो आणि पिच्युटरी ग्लँड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH हे सिक्रेट करत असतं. FSH इट स्टिम्युलेट्स द ओव्हरी आणि या ओव्हरीमधले प्रायमरी फॉलिकल जे आहेत त्याचं रूपांतर मॅच्युअर ग्राफिन फॉलिकलमध्ये होत असतं आणि या हॉर्मोनचा प्रभाव फॉलिक्युलर सेल्सवर पण पडत असतो आणि या फॉलिक्युलर सेल्स इस्ट्रोजन सिक्रेट करत असतात. आता हे जे इस्ट्रोजन आहे, इस्ट्रोजन स्टिम्युलेट्स द रिपेअर अँड प्रॉलिफरेशन दॅट इज ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम. इस्ट्रोजनचा प्रभाव या एंडोमेट्रियमच्या वॉलवर पडत असतो आणि त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होत असते. द युटेराइन ग्लँड्स elongates, blood vessels of endometrium becomes prominent and shows profuse branching. The thickness of endometrium reaches up to 3 to 5 millimeter. At the end of this phase, only one follicle attained maturity from the one of the two ovaries. फक्त एक फॉलिकल हे मॅच्युरिटी पर्यंत पोहोचतं. Thus, everything is set to receive the sperm and the ovum to facilitate fertilization. म्हणजेच थोडक्यात सांगतो या काळामध्ये काय होतं की स्पर्म रिसीव करण्यासाठी आणि फर्टिलायझेशन होण्यासाठी ही तयारी केली जाते ज्याच्यामध्ये
सुरुवातीला ब्रेन किंवा हायपोथॅलॅमस जे आहे हे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन सिक्रेट करत असतं. त्याचा प्रभाव पिच्युटरी ग्लँडवर पडत असतो आणि पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं जातं. स्टिम्युलेशनमुळे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे सिक्रेट होत असतं. जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे सिक्रेट होतं तेव्हा इट अफेक्ट्स द ओव्हरी आणि ओव्हरीमधले प्रायमरी फॉलिकल जे आहेत त्याचं रूपांतर मॅच्युअर ग्राफिन फॉलिकलमध्ये होत असतं. त्याचबरोबर इस्ट्रोजेन हे दुसरं हॉर्मोन जे आहे त्याचं सिक्रेशन पण होत असतं. आता या इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एंडोमेट्रियम जे आहे विच इज द इनर लायनिंग ऑफ युटेरस त्याची वाढ व्हायला सुरुवात होत असते आणि त्याची थिकनेस जी आहे साधारण 3 ते 5 मिलीमीटर एवढी होत असते. म्हणजेच या फेजच्या शेवटी फक्त एक फॉलिकल जे आहेत हे मॅच्युरिटी अटेंड करत असतं. द थर्ड फेज ऑफ menstrual cycle is called ovulatory phase. It takes place on the 14th day of menstrual cycle and it is the shortest phase. या काळामध्ये काय होतं? The level of luteinizing hormone LH in the blood sharply increases. LH is secreted by pituitary gland. जेव्हा या ल्युटिनायझिंग हॉर्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा the Graafian follicle ruptures and ovum is released from the ovary. The LH also stimulates the conversion of empty Graafian follicle into corpus luteum. जेव्हा ल्युटिनायझिंग हॉर्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा ग्राफियन फॉलिकल जे आहे ते ब्रेक होत असतं आणि ब्रेक झाल्यामुळे त्यामधून ओव्हम बाहेर पडत असतं. आता हे जे ब्रेक झालेलं ग्राफियन फॉलिकल आहे त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियम मध्ये होत असतं अँड द ल्युटिनायझिंग हॉर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. द लेवल ऑफ इस्ट्रोजेन इन द ब्लड reaches to its peak. The last phase of menstrual cycle is called secretory phase or luteal phase. It is the longest phase and it extends from day 15 to day 28. आता या फेज मध्ये काय होतं? कॉर्पस ल्युटियम starts secreting progesterone and some amount of estrogen and inhibin. कॉर्पस ल्युटियम हे रप्चर झालेल्या ग्राफियन फॉलिकलपासून तयार होत असतं. या आधीच्या फेजमध्ये आपण बघितलं ओव्युलेटरी फेजमध्ये काय होतं? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल ब्रेक होतं आणि ओव्हम रिलीज होतं आणि ब्रेक झालेलं जे ग्राफियन फॉलिकल आहे त्याच्यापासून कॉर्पस ल्युटियम तयार होत असतं. आता हे जे कॉर्पस ल्युटियम आहे इट सिक्रेट्स 3 हॉर्मोन्स प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन अँड इनिबिन. आता हे जे हॉर्मोन आहे प्रोजेस्टेरॉन त्याचं फंक्शन बघू आपण. द फर्स्ट फंक्शन इट मेंटेन्स द थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम अप टू 8 to 10 मिलीमीटर आणि दुसरं फंक्शन आहे इट स्टिम्युलेट्स द युटेराइन ग्लँड्स टू सिक्रेट युटेराइन मिल्क टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू द फ्युचर एम्ब्रिओ. प्रोजेस्टेरॉनचं पहिलं फंक्शन आहे इट मेंटेन्स द वॉल ऑफ एंडोमेट्रियम अप टू 8 to 10 मिलीमीटर आणि दुसरं फंक्शन आहे इट स्टिम्युलेट्स द युटेराइन ग्लँड्स टू सिक्रेट युटेराइन मिल्क टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. त्यानंतर दुसरे जे हॉर्मोन आहे इनिबिन याचं फंक्शन काय? इट स्टॉप्स द सेक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH. If fertilization occurs then the embryo get implanted. At this stage the level of progesterone is maintained and the further development of embryo proceeds in the uterus. समजा फर्टिलायझेशन जर झालं तर तयार झालेला एम्ब्रियो जो आहे हो युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. त्यानंतर प्रोजेस्टेरॉनची लेवल जी आहे ती मेंटेन केली जाते आणि एम्ब्रियोची डेव्हलपमेंट व्हायला
सुरुवात होत असते. The cells which surround the embryo secretes human chorionic gonadotropin hormone HCG, which extends the life of corpus luteum. एम्ब्रियोच्या आजूबाजूला असलेल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन HCG सिक्रेट करत असतात आणि त्यामुळे कॉर्पस ल्युटियमचं आयुष्य जे आहे ते वाढलं जातं. आता हे जे हॉर्मोन आहे ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन हा ब्लडमध्ये आणि युरिनमध्ये पण त्याचं प्रमाण दिसायला लागतं आणि हे जे प्रमाण आहे ते डिटेक्ट केलं जातं आणि हे डिटेक्ट केल्यानंतर प्रेग्नन्सी जी आहे ही कन्फर्म होत असते. प्रेझेन्स ऑफ HCG इन ब्लड अँड युरिन इन फिमेल्स indicates the pregnancy. If fertilization does not take place, then the corpus luteum starts degenerating. The level of estrogen and progesterone falls down, and due to this, the breaking of endometrium takes place and bleeding will start as menstrual flow. समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होत असतं. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनचे लेवल कमी होते आणि ही लेवल कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम जे आहे ते ब्रेक होतं आणि पुन्हा ब्लिडिंगला सुरुवात होते. मेन्स्ट्रुअल सायकलच्या ज्या वेगवेगळ्या फेजेस आहेत या फेजेस समजून घेण्यासाठी एका चार्टचा उपयोग केला जातो. या चार्टमध्ये बेसला युटेराइन सायकल किंवा फेजेस ऑफ युटेराइन सायकल दाखवलेली आहेत, ज्याच्यामध्ये पहिली जी फेज आहे ब्लीडिंग फेज किंवा मेन्स्ट्रुअल फेज ही दाखवलेली आहे. पहिल्या 5 दिवसांमध्ये एंडोमेट्रियल वॉल जी आहे ती ब्रेक झालेली दिसत आहे आणि त्याची थिकनेस जी आहे ती कमी होत असताना या काळात दिसत असते. दुसऱ्या फेजमध्ये प्रॉलिफरेटिव्ह फेज याच्यामध्ये एंडोमेट्रियल वॉल जी आहे तिची ग्रोथ होताना दिसते. तिची थिकनेस जी आहे आता वाढत जाणार आहे आणि शेवटची फेज जिला सिक्रेटरी फेज असं म्हटलं जातं त्या फेजमध्ये या एंडोमेट्रियल वॉलची थिकनिंग जी आहे ती जास्त झालेली दिसणार आहे. त्यानंतर या चार्टमध्ये ओव्हेरियन हॉर्मोन यांची लेवल सुद्धा दाखवलेली आहे. इस्ट्रोजनची लेवल जी आहे ही हळूहळू वाढत जाते आणि 14व्या दिवशी या हॉर्मोनची लेवल पूर्ण वाढलेली दिसत आहे आणि या इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे ओव्ह्युलेशन होत असतं. नंतर या इस्ट्रोजनची लेवल हळूहळू ही कमी होत जाताना दिसते. त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन जे आहे त्याची लेवल सुरुवातीला कमी असते, पण साधारण 13-14व्या दिवसानंतर याची लेवल ही वाढत जाते. प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन जे आहे त्याला जेस्टेशनल हॉर्मोन असं म्हटलं जातं. यामुळे एंडोमेट्रियमची थिकनिंग जी आहे ती वाढत जाणार आहे. त्यानंतर ओव्हरीजमध्ये कोणकोणते चेंजेस होतात या ठिकाणी आपल्या या चार्टमध्ये दिसतं आहे. सुरुवातीला प्रायमॉर्डियल फॉलिकल याच्यापासून प्रायमरी आणि सेकंडरी फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होत असते आणि या सेकंडरी फॉलिकलपासून मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल हे तयार होत असतं आणि या ग्राफियन फॉलिकलमध्ये ओव्हम जे आहे हे ओव्हम 14व्या दिवशी रिलीज होत असतं, ज्याला ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. ओव्ह्युलेशन नंतर रप्चर झालेलं ग्राफियन फॉलिकल जे आहे त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होत असतं. कॉर्पस ल्युटियम जे आहे हे मेंटेन केलं जातं जर प्रेग्नन्सी असेल तर. जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर या कॉर्पस ल्युटियमपासून कॉर्पस अल्बिकन्स तयार होत असतं. या चार्टमध्ये गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन FSH आणि LH यांची लेवल पण आपल्याला दिसते. FSH आणि LH यांची लेवल सुरुवातीला कमी असते, पण साधारण 14व्या दिवशी
ही लेवल वाढलेली दिसते आणि त्यानंतर हळूहळू कमी होत जाताना दिसते.